नमः शिवाय। ओम 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 नमः शिवाय।
Namah Shivaya.
हे मात्र आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील असा विश्वास वाटला. लगेच त्याने आपला प्रश्न त्यांच्यापुढे मांडला. तेव्हा त्यांनी हातातल्या चाबकाने त्याला इतक्या जोराने हाणले की जेणेकरून बैरम भटाचा देह चैतन्यरहित झाला. त्यावर त्यांनी आपल्या शिष्याला बोलावून तो देह मुसळाने चेचून त्याला गोळा बनविण्याचा सांगितले. त्यानंतर स्वतः त्यांचा एक पुतळा तयार करून तो अग्नीत घालून काढला. त्यांनी त्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्यात चैतन्य भरले. लगेच बैरमभट उठला. त्याने नागनाथास वंदन केले व त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला. नागनाथांनी विचारले, आता तू मुसलमान आहेस की ब्राह्मण आहेस? मी सच्चिदानंदरूप आहे असे बैरम भटाने उत्तर दिले. गोष्ट 6वी. श्री बोधबुवा. श्रीमान खोजी बोधाला हे धामणगाव येथे राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव ममताई. 4 पुत्र व घरची श्रीमंती तसेच अनुकूल अशी पत्नी असून सुद्धा त्यांचे देवाचे ठिकाण पूर्ण लक्ष होते. दर एकादशीला पंढरपुराला जाऊन द्वादशीला संतकर्ण करावे आणि परत घरी यावे हा त्यांचा नेम असे. ते मोठे उदार होते. ते नेहमी आपल्या पत्नीला परमात्मा सर्वव्यापी आहे, दुःखी जीवांना संतुष्ट केले की परमात्मा संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतो. अन्न देणे, दृष्ट्याने पाणी देणे, थंडीच्या दिवसात वस्त्रे अर्पण करणे, सुकलेल्या झाडांना पाणी घातले, प्रवाशांनी रोगांना औषध देणे, बुडणाऱ्यांना वर काढणे, दरिद्रतेचे लक्षण करणे, जळणारे घर विझविणे, अनाथ प्रेतांचे संस्कार करणे ही सर्व महत्पुण्याची कामे आहेत. पुण्यामुळे सात्विकता अंगी येऊन मन सत्वर निश्चय होते. अशा प्रकारे बोध करीत असत. आधीच ती समजूतदार होती. त्यात त्या बोधाचा तिच्यावर परिणाम झाल्यामुळे अत्यंत बिकट परिस्थितीतही तिच्यापासून बोधले बुवांना कोणत्याही प्रकारे अडथळा झाला नाही. एकदा त्या गावात अत्यंत कठीण असा दुष्काळ पडला. द्रव्य देऊनही धान्य मिळण्याचे झाले. अशा वेळी बोधले बुवांनी आपल्या शेताचे धान्य शिजवून भुकेल्यास बरेच दिवस जेवण पुरविले. घरचे धान्य संपल्यावर ते मोलमजुरी करून कुटुंबरक्षण करू लागले. अत्यंत जरुरीपुरताच प्रपंचाचा खर्च करून राहिलेल्या पैशांची जमेल तेवढी सामुग्री घेऊन आपल्या द्वादशीचा नेम ते चालवित असत. मुलाच्या आग्रहास्तव बोधले बुवा शेत राखण्याची काम करू लागले. असा एके दिवशी वारकऱ्यांनी रस्त्यावरून जाता जाता त्यांच्याकडे जोंधळ्यांची कणसे मागितली. तेव्हा तुम्हाला हवी तितकी काढून घ्या असे त्यांनी त्यांना सांगितले. त्यावर त्या सर्वांनी मिळून सारे शेत रिकामे करून सोडले. ही संधी साधून टवाळखोरांनी बोधल्यांच्या मुलाचे कान भरले. तेणेकडून मुलांनी बापाला घरी येण्याची बंदी केली. त्यावर बोधले शेतातच राहू लागले. पुढे एकादशी जवळ आली तेव्हा हातात एक पैसा देखील नाही. म्हणून त्यांनी रानात जाऊन लाकडे आणली व ती बाजारात विकून 3 पैसे मिळवले आणि पंढरीला गेल्यावर त्यातील 1 पैसा चंद्रभागे स्नान केल्यावर ब्राह्मणाला अर्पण केला. दुसऱ्या पैशाने माळ बुक्का घेऊन त्यांची पूजा केली आणि तिसऱ्या पैशांनी कणिक विकत घेऊन द्वादशी निमित्त ती ब्राह्मणाला देण्याकरिता ते चंद्रभागे दिली. ब्राह्मणाची वाट पाहत बसले. आतापर्यंत बोधले बुवांकडून जेवण मिळते व ब्राह्मण व इतर लोक
ब्राह्मणाला अर्पण केल्याशिवाय उठायचे नाही असा बोधले बुवांनी निश्चय केल्यामुळे ते दान घेण्यासाठी पांडुरंग ब्राह्मण होऊन तेथे आला. बोधल्यांना उद्देशून म्हणाला, अहो बुवा, मी अत्यंत गरीब असून 3 दिवसाचा उपाशी आहे. ते काही तुमच्याजवळ असेल ते मला द्या. हे ऐकून बोधले बुवांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी लगेच ती कणिक त्यास अर्पण केली. तेव्हा ब्राह्मण तेथून परतला आणि थोड्या वेळाने रुक्मिणीसह पुन्हा तेथे आला. त्यावर त्याने माळशिरी गोळा करून आपल्या आणि रुक्मिणीने पांडे करून उभयतांना वाढून आपणही सेवन केले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणपते विघ्ननाशना, श्री गणपते विघ्ननाशना, मंगलमूर्ते मूषकवाहना, मंगलमूर्ते मूषकवाहना, तिमिरनाशिनी, निज ज्ञान देऊनी, तिमिरनाशिनी, निज ज्ञान देऊनी, रक्षिषी सदा सुभक्त लागुनी, रक्षिषी सदा
तुझ्या पादुकांसी. किती दिवस गाऊ हे संसार गाणे, तुझवीन कोण हे चुकवीन पेणे. नको दूर तू चरणी खारा हे मजसी, नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी. सुवर्णासी सोडोनी कांतीन दारी, सुमरासी न सोडी सुवास कारी. तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी, नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी. कलावंत भगवंत अनंत देवा, मनकामना पुरविले अखंड तव भक्ती नेमा. कृपा करुणी मज ठेवी स्वदेशी, नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी. नमन करितो आनंदा, सुमन वाहतो श्रीकांता. नमन करितो आनंदा, सुमन वाहतो श्रीकांता. ठेवितो चरणावरी माथा, जय जय रघुवीर समर्था. ठेवितो चरणावरी माथा, जय जय रघुवीर समर्था. त्रयभुवनाचा तू कंद, अससी सच्चिदानंद. त्रयभुवनाचा तू कंद, अससी सच्चिदानंद. परिसगुण होनी रमविसी भक्ता, जय जय यदुवीर समर्था. परिसगुण होनी रमविसी भक्ता, जय जय यदुवीर समर्था. देवकीने तुझ वाहिले, नंदराणीने पाळिले. देवकीने तुझ वाहिले, नंदराणीने पाळिले. तोषविली गोकुळीची जनता, जय जय यदुवीर समर्था. तोषविली गोकुळीची जनता, जय जय यदुवीर समर्था. पुतनेचे विष शोषियले, अघबकासुरा मारियले. पुतनेचे विष शोषियले, अघबकासुरा मारियले. करामुळे गोवर्धन धरिता, जय जय
यदुवीर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार, गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार. रत्नजडित सिंहासनी बसवली, झारीत घेऊनी गुलाब पाणी, रत्नजडित सिंहासनी बसवली, झारीत घेऊनी गुलाब पाणी, प्रभुरायाचे मुख न्याहाळूनी सगळे पाय धुणार, प्रभुरायाचे मुख न्याहाळूनी सगळे पाय धुणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार, गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार. चंदन उबिला उनी अंगाला, वेसवली पीतांबर पिवळा, चंदन उबिला उनी अंगाला, वेसवली पीतांबर पिवळा, अंगावरी भर जरिलाल शेना, पांघराय देणार, अंगावरी भर जरिलाल शेना, पांघराय देणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार, गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार आजी, यदुवीर मी पूजणार. जाई जुई मोगरा मानती, चाफा बकुळी सुगंधी शेवंती, जाई जुई मोगरा मानती, चाफा बकुळी सुगंधी शेवंती, दवडा मरवा रस वैजयंती, कुंकुनी हार करणार, दवडा मरवा तुळस वैजयंती, कुंकुनी हार करणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार, गिरिधर मी पूजणार आजी, गिरिधर मी पूजणार आजी, यदुवीर मी
घालुनी
पंचता दूर कर. हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा, तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे. हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा, माझे तू नाहीसे करू शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे. हे ज्ञानेशा, ज्ञानमूर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योती, तुझ्या चरणी माझी श्रद्धा भक्ती दृढ कर. हे मायातीता, मायाव्यापा, मायाचालका, मायामोहना, समदृष्टी आणि अटल शांती मला दे. कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा, माझा नेत्रांना सर्वस्थावर जगमा तुझे दर्शन करू दे. माझे पाय तुझे कीर्तन श्रवण करू दे. हे पतित पावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया, माझ्या हस्ताने तुझी पूजा करू दे. तुझ्या भोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू दे. हे